अतिवृष्टीचं आणि महापुराचं संकट अतिशय भयंकर आहे आणि ह्या संकटामुळं स्वतःच्या शेतीतलं पिकाचं आणि जमिनीचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे। पण मला वाटते त्या परिस्थितीवर मात करणं ही सुद्धा पुरुषार्थ आहे। आज एवढ्या कठीण प्रसंगाला सामोरं जात असताना आपण जर काही टोकाचं पाऊल उचललं आणि आपला स्वतःचा जीव जर दिला तर मला वाटतं आपलं कुटुंब उघड्यावर येणार आहे, आपली लेकरं उघड्यावर येणार आहे। त्यामुळं पूर्ण ह्या अतिवृष्टीनं बाधित असलेल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याला माझं कळकळीचं आव्हान आहे की बाबांनो, अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलू नका। जसं दिवस उगवतंय, रात्र होती, रात्र झाल्याच्या नंतर परत दिवस उगवणार आहे आणि दिवस कुठला सारखा राहत नसतो। आपण त्याच्यात कष्ट घेतलं, अजून परिश्रम केलं तर 100% येणारा दिवस कधी ना कधी बदलणार आहे। त्यामुळं त्या आशेनं आपण ताकदीनं त्या ठिकाणी आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन त्याच्यावर मात करून पुढे जाणं हे अपेक्षित आहे। आणि जिथं कुठं समजा पोरांच्या शिक्षणासाठी, पोरांच्या शाळेसाठी समजा कसल्याही प्रकारची अडचण येत असेल, तिथं काही मदत लागत असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्यासाठी निसंकोच संपर्क साधा। आम्ही आमच्या ह्यानं बिलकुल त्या ठिकाणी किमान त्या लेकरांच्या शिक्षणासाठी जे काही होईल ते आम्ही सगळेजण करू। आज मी गावातल्या सुद्धा लोकांना आवाहन केले की बाबांनो, विनाकारण मोठ्या मोठ्या जयंत्या करायचे, उत्सव मोठे मोठे करायचे आणि त्याच्या डॉल्बीसाठी पैसे खर्च करायचे, हे सगळं खर्च टाळून, अनावश्यक खर्च टाळून किमान अशा लेकराच्या शिक्षणासाठी जर 2 लेकरं आपल्या ह्या पैशातनं जर शिकू शकत असतील तर मला वाटतं अशा लेकरांना मदत करायला काहीच हरकत नाही। आणि परमेश्वर सुद्धा भरभरून आशीर्वाद डॉल्बी पुढे नाचल्यामुळे कधीच देणार नाही। पण ह्या 2 लेकराची शिक्षण किंवा अशा परिस्थितीत अडकलेल्या गोरगरीब लेकरांचे शिक्षण जर आपण केले तर निश्चित परमेश्वर सुद्धा भरभरून आपल्याला आशीर्वाद देईल। माझी विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांना की बाबा, अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल कृपा करून उचलू नका, जेणेकरून आपलं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडेल।